आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष घालावे। तहसीलदारांचा मनमानी कारभार, पंचायत समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, न्यायालयाचा निर्णय, स्वतःचे आदेश तरीही रस्ता बंदच। कोसारी वाळेकिंडी मार्गासाठी 27 जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा। कोसारी ते वाळेकिंडी ग्रामा 253 या पूर्वापार वापरात असलेल्या अधिकृत नकाशात नमूद असलेल्या तसेच आमदार निधीतून 33 फूट रुंदीने विकसित करण्यात आलेल्या सार्वजनिक रस्त्याच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा वाद चिघळला असून तहसीलदारांच्या आदेशानंतरही रस्ता खुला न झाल्याने तसेच पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत शेतकरी कृष्णदेव निवृत्ती करांडे यांनी महसूल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः लक्ष घालून न्याय द्यावा अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे। करांडे यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच महसूल व पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोसारी वाळेखिंडी मार्ग हा अधिकृत नकाशात नोंद असलेला आणि अनेक वर्षापासून सार्वजनिक वापरातील रस्ता आहे। या रस्त्याबाबत दिवाणी न्यायालय, महसूल न्यायालय तसेच तहसीलदारांनीही रस्ता खुला करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र संबंधित आदेशांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे। अनेक वर्षापासून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करत त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदीचे उल्लंघन झाल्याचा तसेच भारतीय राज्यघटनेतील कलम 14 अंतर्गत समानतेच्या अधिकाराचा भंग झाल्याचाही आरोप केला आहे। याशिवाय पंचायत समितीमार्फत चुकीच्या पद्धतीने नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। तहसीलदारांच्या आदेशानुसार रस्ता तातडीने खुला न झाल्यास दिनांक 27 जुलै 2026 पासून जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा स्पष्ट इशारा कृष्णदेव करांडे यांनी दिला आहे। उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास संबंधित महसूल प्रशासन व पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी नमूद केले आहे। या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जत पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आले असून या प्रकरणात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने हस्तक्षेप करून न्यायालयीन व तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, पंचायत समितीच्या भूमिकेची तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।